उन्हाळा सिरीज पार्ट 2। आता उन्हाळ्यात आपल्याला तहान खूप लागते, मग त्यामुळे आपण काय करतो की सारखं सारखं पाणी पित राहतो। खूप पाणी पिल्यामुळे सुद्धा आपला अग्निमंद होतो, पचनशक्ती कमी होते, हे आता आपल्याला कळालेलं आहे। मग हा वॉटर लॉस भरून काढण्यासाठी आपण काय करायचं, तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण लिक्विड्स घेऊ शकतो। पहिलं म्हणजे कैरीचा सीझन आहे, आंब्याचा सीझन आहे, कैरीचं पन्ह आपण घेऊ शकतो। दुसरं, वेगवेगळ्या फळांचे ताजे रस किंवा ताजे ज्यूस हे आपण घेऊ शकतो। कलिंगड, मोसंबी, द्राक्ष, उसाचा रस उन्हाळ्यामध्ये आपण अवश्यपणे घेऊ शकतो। 3, नारळ पाणी जड आहे, गुरू आहे, परंतु पोषण करणारे आहे, थंड आहे आणि युरिनचे त्रास कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो, त्यामुळे नारळाचं पाणी हे आपण घेऊ शकतो। आणि 4, वेगवेगळी सरबत जी आहेत ती सुद्धा आपण घेऊ शकतो, जसं लिंबू सरबत आपण घेऊ शकतो, कैरीचं पाणी किंवा खस वाळा टाकलेलं पाणी आपण घेऊ शकतो, पुदिना काकडी टाकलेलं इन्फ्युज्ड वॉटर आपण घेऊ शकतो। अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाणी, सरबत यांचा वापर करू शकता। आणि हो, मागे आपण दही, ताक, मठ्ठा थंडीमध्ये बंद केलं होतं, परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तर्पण करण्यासाठी ताक, मठ्ठा, छास याचा तुम्ही वापर हा नक्की करू शकता।